नमस्कार. दिव्यांग व्यक्तींना आयकर करात सवलत. आयकर कलम 80U एखाद्या व्यक्तीला अपंगत्व असल्यास कलम 80U कर लाभ देते. तर कलम 80DD वर वैयक्तिक करदात्याच्या कुटुंबातील सदस्यांना अपंगत्व आले असेल तर कर लाभ देते. हा लेख कलम 80U अंतर्गत उपलब्ध कर लाभांवर चर्चा करण्याभोवती केंद्रित आहे. कलम 80U आतापर्यंत कपातीचा दावा कलम 80U अंतर्गत कपातीचा दावा कोण करू शकतो? वैद्यकीय प्राधिकरणाद्वारे अपंग व्यक्ती म्हणून प्रमाणित केलेली निवासी व्यक्ती कलम 80U अंतर्गत कर लाभाचा दावा करू शकते. या विभागाच्या उद्देशाने अपंगत्व असलेल्या व्यक्तींची व्याख्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेली किमान 40% अपंगत्व असलेली व्यक्ती अशी केली जाते. या विभागाच्या उद्देशाने अपंगत्व खालीलपैकी एक म्हणून परिभाषित केले आहे. अंधत्व, कमी दृष्टी, कुष्ठरोग बरा होणे, श्रवण दोष, लोकोमोटर अक्षमता, मानसिक दुर्बलता, मानसिक आजार. विभाग गंभीर अपंगत्वाची व्याख्या देखील प्रदान करते, ज्यामध्ये अपंगत्व 80% किंवा त्याहून अधिक आहे. गंभीर अपंगत्वामध्ये एकाधिक अपंगत्व, ऑटिझम आणि सेरेब्रल पॉल्सी देखील समाविष्ट आहेत. $80U अंतर्गत कपातीची मात्रा रुपयाची वजावट 75,000 अपंग लोकांसाठी परवानगी आहे आणि रुपये गंभीर अपंगत्व असलेल्या लोकांसाठी 1,25,000 वजावट. कलम 80U अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी आवश्यकता फॉर्म 10I-J मध्ये मान्यता प्राप्त वैद्यकीय प्राधिकरणाकडून अपंगत्व प्रमाणित करणाऱ्या प्रमाणपत्राशिवाय कोणत्याही कागदांची आवश्यकता नाही. उपचार किंवा अशा इतर खर्चासाठी लागणाऱ्या खर्चासाठी बिले तयार करण्याची गरज नाही. या अंतर्गत दावा करण्यासाठी संबंधित AY साठी कलम 139 नुसार आयकर रिटर्नसह अपंगत्व दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अपंगत्व मूल्यमापन प्रमाणपत्र काल्यबाह्य झाल्यास प्रमाणपत्राची मुदत संपलेल्या वर्षात अशा कपातीचा दावा करण्यास सक्षम असेल. तथापि 80U अंतर्गत लाभांचा दावा करण्यासाठी पुढील वर्षापासून नवीन प्रमाणपत्र आवश्यक असेल. वैद्यकीय अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्रे मिळू शकतात जे एकतर न्यूरोलॉजीमध्ये डॉक्टर ऑफ मेडिसिन MD ची पदवी असलेल्या न्यूरोलॉजिस्ट, मुलांच्या बाबतीत समतुल्य पदवी असलेल्या बालरोग न्यूरोलॉजिस्ट किंवा सिव्हिल सर्जन किंवा मुख्य वैद्यकीय अधिकारी एक सरकारी दवाखाना. टीप: जर अपंगत्व तात्पुरते असेल आणि विशिष्ट कालावधीनंतर पूर्ण मूल्यांकन आवश्यक असेल तर प्रमाणपत्राची वैधता ज्या आर्थिक वर्षात जारी केली होती त्या मूल्यांकन वर्षापासून सुरू होते आणि प्रमाणपत्राची मुदत संपल्यानंतर आर्थिक वर्षाशी संबंधित मूल्यांकन वर्षात समाप्त होते. कलम 80U अंतर्गत कोणते वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र जारी करू शकतात? वैद्यकीय अधिकारी जे अपंगत्व प्रमाणपत्र जारी करण्यास पात्र आहेत ते खालीलपैकी कोणतेही एक असू शकतात. न्यूरोलॉजीमध्ये MD डॉक्टर ऑफ मेडिसिनची पदवी घेतलेल्या न्यूरोलॉजिस्ट सरकारी रुग्णालयातील, सिव्हिल सर्जन सरकारी रुग्णालयात मुख्य वैद्यकीय अधिकारी, अपंग मुलांच्या बाबतीत न्यूरोलॉजीमध्ये MD डॉक्टर ऑफ मेडिसिनची पदवी घेतलेले बालरोग न्यूरोलॉजिस्ट. कलम 80U आणि कलम 80DD मधील फरक
कलम डीडी अपंगत्व असलेल्या कुटुंबातील सदस्यांना आणि करदात्याच्या नातेवाईकांना कपात प्रदान करते, तर कलम 80 वैयक्तिक करदात्याला अपंगत्व असलेल्या व्यक्तीला वजावट प्रदान करते. जर करदात्याने तिच्या अवलंबित अपंग व्यक्तींची काळजी घेण्यासाठी विमा प्रीमियम म्हणून निर्दिष्ट रक्कम जमा केली तर कलम 80 DD लागू होते. कलम 80 DD अंतर्गत वजावट मर्यादा कलम 80 प्रमाणेच आहे. येथे आश्रित म्हणजे मूल्यमापन करण्याची भावंड, पालक, पती पत्नी, मुले किंवा हिंदू एकत्रित कुटुंबातील सदस्य. सतत विचारले जाणारे प्रश्न. एखादी व्यक्ती कलम 80 अंतर्गत कपातीचा दावा केव्हा करू शकते? 40% अपंगत्व किंवा 80% अपंगत्व असलेले विहित अपंगत्व असलेली व्यक्ती आयकर कायद्याच्या 80 अंतर्गत कपातीचा दावा करू शकते. एखादी व्यक्ती कलम 80 अंतर्गत वजावटीचा दावा करू शकते. एखादी व्यक्ती किंवा शारीरिक अपंग व्यक्ती आयकर रिटर्नमध्ये उत्पन्नाचा अहवाल देताना कलम 80 अंतर्गत कपातीचा दावा करू शकते. 80 अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी मी कोणते प्रमाणपत्र सादर करावे? व्यक्तीने आयकर रिटर्न्स कलम 80 अंतर्गत वैद्यकीय प्रमाणपत्रांची प्रत सादर केली पाहिजे. वैद्यकीय प्रमाणपत्र अपंगत्व आणि विहित वैद्यकीय प्रमाणपत्रावर आधारित असावे. कलम 80 अंतर्गत वजावटीची रक्कम किती आहे? अपंग व्यक्तींसाठी उपलब्ध कपातीची रक्कम 75,000 रुपये आहे. 80% अपंगत्वाच्या बाबतीत वजावट रुपये 1,25,000 रुपये आहे. मी कलम 80 आणि 80 DD अंतर्गत एकाच वेळी वजावटीचा दावा करू शकतो का? नाही. तुम्ही एकाच वेळी या दोन्ही विभागासाठी कपातीचा दावा करू शकत नाही. 80 कपातीचा दावा करण्यासाठी मला खर्चाची कोणताही पुरावा सादर करावा लागेल का? नाही. तुम्हाला वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय कोणतेही पुरावे सादर करण्याची आवश्यकता नाही, कारण हा विभाग सिद्ध करतो. धन्यवाद.